दिवाळी फराळाच्या ताटामध्ये सर्वांना आकर्षित करते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते ती भाजणीची चकली। बघता बघता 2च्या 4 होतात आणि संपून जातात, पत्ता सुद्धा लागत नाही। अशी खुसखुशीत, काटेरी, तेल न पिणारी, तेलात न विरघळणारी भाजणीची चकली कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत। शिवाय या चकलीला सुंदर रंग यावा यासाठी खास खानदेशी पद्धतीने पिवळं तिखट कसं तयार करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते। भाजणीची चकली तयार करण्यासाठी इथे जे काही साहित्य मी घेतलेलं आहे, या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण दोघं तुम्हाला आज मी सांगणार आहे। साहित्य सर्व काही मोजून घेण्यासाठी तुम्ही असा ग्लास, एखादा मेजरिंग कप किंवा एखादी वाटी सेट करू शकता। एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेऊ शकता, कारण घरामध्ये प्रत्येकाच्या वजनी माप असेल असं नाही, त्यामुळे वाटीचं माप सोयीचं होतं। आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे, वजनी प्रमाणामध्ये 1 किलो एवढे हे तांदूळ आहे। इथे मी फक्त तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून वाळवून घेतलेले आहे आणि फुटाणे सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे। या फुटाण्यांमुळे आपली चकली अतिशय हलकी, खुसखुशीत तयार होते। तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे, फुटाणे इथे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम घेतलेले आहे। फुटाण्याच्या निम्मे म्हणजे 1 वाटी आणि वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळीच्या निम्मे इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती 100 ग्रॅम आणि वाटीने अर्धी वाटी एवढी घेतलेली आहे। मूग डाळीच्या निम्मेच आपल्याला इथे पांढरी उडदाची डाळ सुद्धा लागणार आहे। तर इथे उडदाची डाळ मी वजनी प्रमाणामध्ये 50 ग्रॅम आणि वाटीच्या प्रमाणामध्ये पाव वाटी एवढी घेतलेली आहे। शिवाय आपल्याला इथे पोहे लागणार आहे, जे आपण रोज कांदे पोहे करण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहे। वजनी प्रमाणामध्ये 50 ग्रॅम पोहे आणि वाटीने पाव वाटी एवढे हे पोहे आहेत। त्यानंतर आपल्याला धणे लागणार आहे, तर इथे मी 25 ग्रॅम धणे घेतलेले आहे, पाव वाटी वाटीच्या प्रमाणामध्ये हे धणे आहेत। शिवाय 25 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे, वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर तो सुद्धा पाव वाटी एवढाच आहे। त्यानंतर जिरा आहे 10 ग्रॅम। आता या सर्व साहित्याचं अगदी साधं सोपं माप तुम्हाला देते आहे। वाटीने म्हणाल तर 4 वाट्या इथे तांदूळ घेतलेले आहे, तांदळाच्या निम्मे 2 वाट्या इथे फुटाणे घेतलेले आहे। जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही इथे डाळवं वापरलं तरी चालेल, डाळवं किंवा फुटाणे दोघंपैकी काहीही तुम्ही इथे वापरू शकता, यामुळे चकली अगदी खुसखुशीत तयार होते। फुटाण्याच्या निम्मे 1 वाटी इथे मी चणा डाळ घेतलेली आहे। इथे फुटाण्याच्या निम्मे सर्व वस्तू वापरलेल्या आहेत। आता चणा डाळीच्या निम्मे इथे मी मूग डाळ घेतलेली आहे, ती अर्धी वाटी आहे। त्यानंतर उडदाची डाळ पाव वाटी आहे। त्यानंतर आपल्याला इथे पोहे सुद्धा लागणार आहे, तर हे पोहे सुद्धा मी इथे पाव वाटी एवढे घेतलेले आहे। हे रोजच्या नाश्त्याचेच पोहे इथे घेतलेले आहे। साबुदाणा घेतलेला आहे, साबुदाणा घेत असताना तो खूप जास्त घ्यायचा नाही, कारण साबुदाणा जास्त झाला तर चकली मऊ पडू शकते। त्यानंतर चवीसाठी इथे धणे आणि जिरं घेतलेलं आहे, तर धणे वाटीने मोजून अर्धी वाटी आहे आणि जिरं चमच्याने 4 चमचे एवढे आहेत। आता घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चकलीची भाजणी तयार करायची आहे, त्यासाठी अशी जाड बुडाची कढई गॅसवर मी गरम करायला ठेवलेली आहे। बाजूला एक परात ठेवलेला आहे। सर्व भाजलेलं साहित्य लगेचच मी परातामध्ये काढून घेणार आहे। तुम्ही इथे एखादा कापड वापरला तरी चालेल। आता 1 किलो तांदूळ आहे, सर्व एकच वेळी भाजले जाणार नाही, म्हणून 2 वेळा हे तांदूळ मी अर्धे अर्धे भाजून घेणार आहे। आता यातले अर्धे तांदूळ मी कढईमध्ये काढून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे। इथे जे काही साहित्य मी घेतलेलं आहे, त्यापैकी फक्त तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून हे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे। बाकी सर्व ज्या डाळी आहेत ते फक्त कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे। कुठलीही डाळ मी इथे धुवून घेतलेली नाही। तांदूळ फक्त इथे धुवून घेतलेले आहे, कारण तांदूळ इथे रेशनिंगचा वापरलेला आहे आणि रेशनिंगच्या तांदळावर खूप जास्त धूळ किंवा पावडर असते। आता जे झाऱ्यावर तांदूळ आहेत ते भाजलेले आहे आणि हातामध्ये जे तांदूळ आहेत ते कच्चे आहे। दोघांचा फरक तुम्हाला अगदी जवळून दाखवते आहेत। तांदूळ भाजल्यानंतर थोडासा फुलतो आणि रंग सुद्धा बदलतो। तांदूळ अगदी जास्त लाल होऊ द्यायचा नाही, करपट होऊ द्यायचा नाही, त्यामुळे भाजणीचा जो रंग आहे तोही खराब होतो आणि चव सुद्धा खराब होते। त्यामुळे अगदी मंद आचेवर तांदूळ
तांदूळ भाजून घ्यायचा। हातावर चुरल्यानंतर सुद्धा अगदी सहज तांदूळ चुरला गेलेला आहे, कुठेही तांदळाला डाग लागलेला नाही, परंतु तांदूळ अगदी मस्त असा खुसखुशीत भाजला गेला। तांदूळ आता मी लगेचच परातामध्ये काढून घेतलेला आहे। याच पद्धतीने राहिलेले बाकीचे सर्व तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। या चकलीसाठी जो तुम्ही तांदूळ घेत आहात तो शक्यतो जुना आणि जाड घ्यायचा। रेशनिंगचा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता, मी रेशनिंगचाच तांदूळ इथे घेतलेला आहे। आता या पद्धतीने इथे तांदूळ सर्व भाजून झालेले आहे। परातामध्ये मी तांदूळ काढून घेतलेले आहे। लगेचच आपल्याला यामध्ये फुटाणे सुद्धा घालून भाजून घ्यायचे आहे। 2 वाट्या फुटाणे आणि वजनी प्रमाणामध्ये पाव किलो फुटाणे आहे। फुटाण्यावर जी काळी साल असते किंवा जे वर टरफल असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। नंतर हे तुम्ही वाटीने किंवा वजनी मापाने मोजून घेऊ शकता। आता फुटाणे आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही, ते ऑलरेडी भाजलेलेच असतात। बाजूला परातामध्ये जे तांदूळ आपण काढलेले आहे मध्ये मध्ये त्यावर हात फिरवत राहायचा आहे, म्हणजे त्यातली जी गरम वाफ आहे ते निघून जाईल आणि व्यवस्थित हे तांदूळ एकसारखे गार होतील। आता फुटाणे सुद्धा छान भाजून झालेले आहे। फुटाणे मी आता या तांदळामध्येच काढून घेतलेले आहे। मध्ये मध्ये भाजलेल्या सर्व साहित्यावर थोडा हात फिरवत राहायचा, म्हणजे त्यातली गरम वाफ निघून जाते। आता इथे लगेचच आपल्याला चणा डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे। तर इथे फुटाण्याच्या निम्मे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। सांगितलेलं जे प्रमाण आहे त्या पद्धतीने जर तुम्ही चकली केली तर अजिबात बिघडत नाही, कुठेही चकली तुटत नाही आणि तेलामध्ये विरघळत नाही। चणा डाळ सुद्धा अगदी मंद आचेवर मस्त खमंग अशी भाजून घेतलेली आहे। ही चणा डाळ कुठेही लाल करपट मी होऊ दिलेली नाही। दाताखाली जर चणा डाळ चावून पाहिली तर मस्त अशी कुरकुरीत लागते। आता इथे मुगाची डाळ सुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ आणि उडदाची डाळ ह्या दोघं डाळी आकाराने थोड्याशा छोट्या असतात, बारीक असतात, लगेच त्या भाजून होतात। आता मुगाची डाळ सुद्धा भाजून झालेली आहे। लगेचच आपल्याला इथे उडदाची डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ प्रमाणामध्येच घ्यायची आहे, कारण मुगाची डाळ जर चकलीमध्ये जास्त झाली तर चकलीवर म्हणजे तळत असताना त्या तेलामध्ये खूप जास्त फेस येतो, म्हणून मुगाची डाळ अगदी परफेक्ट प्रमाणामध्येच घ्यायची आहे। आता उडदाची डाळ सुद्धा भाजून झालेली आहे आणि मी आता परातामध्ये काढून घेणार आहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये पोहे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। पोह्यांमुळे चकली मस्त अशी खमंग तयार होते, त्यामुळे पोहे आवर्जून घाला। तर इथे मी दगडी पोहे म्हणजे जे आपण नाश्त्यासाठी पोहे वापरतो ते वापरलेले आहे। खूप जास्त पातळ पोहे हे नाही, पोहे लगेचच भाजून होतात। आता तुम्हाला हातावर चुरून सुद्धा दाखवते, हे बघा पोहे अगदी छान इथे भाजून झालेले आहे। भाजलेले पोहे सुद्धा या साहित्यामध्येच मी आता काढून घेणार आहे। त्यानंतर साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा इथे मी 25 ग्रॅम घेतलेला आहे। साबुदाणा खूप जास्त घ्यायचा नाही, कारण साबुदाणा जास्त झाला म्हणजे चकलीला मऊपणा येतो आणि चकली जी आहे ती वातळ होते। प्रमाणामध्ये साबुदाणा घ्यायचा आहे। 25 ग्रॅम साबुदाणा घेतलेला होता। मस्त फुलल्यानंतर याचा रंग बदलतो। साबुदाणा भाजून झालेला आहे, काढून घेतलेला आहे। आता लगेचच आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे। 25 ग्रॅम इथे धणे घेतलेले आहे। वाटीने अर्धी वाटी एवढे हे धणे आहेत। धण्यांमुळे आपल्या या भाजीला मस्त असा खमंग सुवास तर येतो, शिवाय चव सुद्धा खूप छान येते। धणे सुद्धा भाजून झालेले आहे आणि आता इथे मी धणे सुद्धा काढून घेणार आहे। आता लगेचच आपल्याला इथे जिरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। 10 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे। चमच्याने मोजून 4 चमचे एवढं हे इथे मी जिरं घेतलेलं आहे। छोटे 4 चमचे जिरं होतं। आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण कढई गरम आहे आणि लगेचच जिरं भाजून होतं। आता जिरं सुद्धा मी या भाजणीमध्ये काढून घेतलेलं आहे। सर्व भाजणी जी आहे ती भाजून तयार झालेली आहे। मस्त अशी खमंग भाजणी तयार झाली। आता ही सर्व भाजणी जी आहे ती आपल्याला मिक्स करायची आहे आणि गिरणीवरून दळून आणायची आहे। तुम्ही पाहू शकता परातामध्येच मी इथे ही सर्व भाजणी काढून घेतलेली होती, मात्र कुठेही या भाजणीला पाणी सुटलेलं नाही किंवा खाली पराताला ती चिटकलेली नाही। आता मी इथे ह्या भाजणीचं मस्त असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठासारखंच हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। ज्वारी बाजरीच्या पिठावर हे पीठ आपल्याला दळायचं नाही। जर तुम्हाला घरघंटीवर पीठ दळायचं असेल तर 1 नंबरची जाळी तुम्ही वापरू शकता। आता इथे आपल्याला चकली तयार करायची आहे, त्यासाठी असा एक मेजरिंग कप मी घेतलेला आहे। मेजरिंग कप तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने भरत आहे। मेजरिंग कप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटी किंवा एखादा ग्लास सुद्धा मापासाठी घेऊ शकता। आता अगदी हलकाच असा मी
हा जो कप आहे तो पीठ भरल्यानंतर दाबून घेतलेला आहे आणि थोडा 1-2 वेळा टॅप करून घेतलेला आहे. आता हलकाच असा दाबून भरून घेतलेला हा 1 कप पिठाचा मी परातामध्ये काढून घेतला. आता अजून 1 कप इथे मी पीठ जे आहे ते भरून घेते आहे. अशा पद्धतीने ही भाजणी आणि ही भाजणीचं जे पीठ आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये 2 महिनेपर्यंत सुद्धा स्टोअर करू शकता. हवी तेव्हा मस्त अशी ही चकली गरमागरम बनवू शकता. दुसरा कपसुद्धा इथे मी भरून घेतला आणि आता हे पीठ परातामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आजची ही जी चकलीची रेसिपी आहे ही आपण उकड न काढताना अगदी साध्या सोप्या वेगळ्या पद्धतीने बनवतोय. त्यामुळे आता लगेचच आपल्याला पिठामध्ये इथे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे. तरी इथे सर्वात आधी मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहे. तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. लगेचच यामध्ये अर्धा चमचा चवीसाठी ओवा घातलेला आहे. त्यानंतर हिंग घालायचा आहे. तर छोटा अर्धा चमचा भरून हिंग घातलेला आहे. हिंगामुळेच या चकलीला खूप सुंदर चव येते. त्यानंतर या चकलीला सुंदर रंग यावा, चव छान यावी यासाठी इथे मी हे पिवळं तिखट वापरलेलं आहे. आता हे पिवळं तिखट कसं तयार करायचं हा बऱ्याच वेळा मला विचारला गेलेला प्रश्न आहे. आमच्या खानदेशामध्ये खास करून हे पिवळं तिखट फराळाच्या पदार्थांमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये बिबड्यांचा घाटा तयार करत असताना वापरलं जातं. आता हे पिवळं तिखट कसं तयार करायचं, तर आपण बाजारामधून अशा हिरव्या मिरच्या विकत आणतो. मिरच्या काही दिवसांनी अशा थोड्याशा पिकल्यासारख्या होतात, लाल पिवळ्या होतात. तर या लाल पिवळ्या झालेल्या मिरच्या वेगळ्या काढून घ्यायच्या निवडून आणि निवडल्यानंतर या मिरच्या उन्हामध्ये तुम्ही वाळवून घेऊ शकता. या मिरच्या वाळल्यानंतर या अशा पद्धतीने तयार होतात. तुम्ही पाहू शकता या प्लेटमध्ये ज्या या लाल मिरच्या आहे या हिरव्या मिरच्यांमधून लाल झालेल्या मिरच्या मी वाळवून घेतलेल्या आहे. कालांतराने या मिरच्या डब्यामध्ये भरल्यावर थोडासा याचा रंग बदलतो. काही मिरच्या लाल होतात, काही ऑरेंज किंवा काही पिवळ्या सुद्धा होतात आणि या मिरच्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर मिक्सरवर दळून तुम्ही असं हे पिवळं तिखट तयार करू शकता. या पिवळ्या तिखटामुळे या पदार्थाला रंग सुरेख येतो आणि चव सुद्धा छान येते. कारण हिरवी मिरची चवीला तिखट असते आणि त्यामुळे हे तिखट अर्थातच छान झणझणीत असं तयार होतं. कमी तिखटामध्ये पदार्थ खूप सुरेख असा चवीचा तयार होतो. तर खानदेशामध्ये दिवाळी फराळातले शेव असो, चिवडा असो, चकली असो आणि उन्हाळ्यामध्ये जे बिबडे तयार केले जातात त्या घाट्यासाठी सुद्धा हे पिवळं तिखटच वापरलं जातं. आता या पिवळ्या तिखटाचा वापर मी इथे चकलीमध्ये करणार आहे. कारण काय आहे, आपण जर इथे खूप जास्त गडद भडक असं रंगाचं तिखट वापरलं तर चकली खूप जास्त डार्क रंगाची तयार होते. म्हणून इथे पिवळं तिखट वापरलेलं आहे. आता आपल्याला या चकलीला मोहन द्यायचं आहे, मोहन घालायचं आहे तेलाचं. त्यासाठी इथे मी पाव कप एवढं तेल हे घेतलेलं आहे. घेतलेलं पाव कप तेल मी आता या तडका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे. अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत असं तेल आपल्याला गरम करायचं आहे. तेल मी गरम करायला गॅसवर ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पीठ भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे. उकळ अजिबात न करताना आज आपण ही चकली तयार करणार आहोत. त्यासाठी पातेल्यामध्ये घेतलेल्या मेजरिंग कपाने मोजूनच 2 कप एवढं मी पाणी गरम करायला ठेवणार आहे. 2 कप आपण इथे भाजणीचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी 2 कप इथे पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी सुद्धा अगदी कडकडीत उकळतं, उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाणी सुद्धा इथे मी आता गॅसवर गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आता हे जे पीठ आहे पिठामध्ये आपण सर्व कोरड्या वस्तू मिक्स करून घेणार आहोत. तर या पिठामध्ये अजून मी मीठ घातलेलं नाही, मीठ घालायचं राहिलेलं आहे. आता घातलेल्या या सर्व ज्या सुके जिन्नस किंवा वस्तू आहेत त्या या पिठामध्ये अशा छान मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर चवीप्रमाणे पिठामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. बऱ्याच वेळा उकड तयार करत असताना ती उकड प्रत्येकाला जमत नाही. उकड जर खूप जास्त मऊ झाली तर चकली तेलकट होते आणि जास्त तेल पिते. त्यामुळे अजिबात उकड न करताना साध्या सोप्या पद्धतीने आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तुम्ही पाहू शकता तेलावर मस्त असा धूर निघत आहे. तेल कडकडीत असं गरम आहे. आता हे कडकडीत गरम तेल लगेचच ते पिठामध्ये ओतून द्यायचं नाही. कारण जर तेल जास्त झालं तर चकलीमध्ये तेल जास्त झाल्यामुळे ती तेलात गेल्यानंतर विरघळते, खूप जास्त तेल पिते. त्यामुळे तेल आपल्याला प्रमाणात घालायचं आहे. आता हे कडकडीत जे गरम तेल आहे यातलं आवश्यक तसं सुरुवातीला मी तेल घातलेलं आहे. तेल खूप जास्त गरम आहे त्यामुळे लगेचच हात घालायचा नाही. असा एखाद्या चमच्याने किंवा उलथण्याच्या मदतीने पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल गार झालं की नंतर आपण हे हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये अगदी सर्व बाजूला व्यवस्थित हे तेल आपल्याला चोळून घ्यायचं आहे.
आता तेल मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हातामध्ये अशी ह्या पिठाची गोळी तयार होते आहे किंवा लाडू तयार होतो आहे. म्हणजे इथे परफेक्ट प्रमाणामध्ये आपण तेल घातलेलं आहे. तेल खूप जास्त घालायचं नाही. आता इथे जे शिल्लक तेल आहे हे सुद्धा मी परत तुम्हाला मोजून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला एकूण इथे किती तेल लागलेलं आहे. आपण पाव कपाने मोजून इथे तेलाचा वापर केलेला होता. तेल गरम करून घेतलेलं होतं. आता त्याच पाव कपामध्ये मी हे तेल काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण अर्धा कप सुद्धा हे तेल नाही, थोडं कमी आहे. म्हणजे एका मोठ्या चमच्याने मोजून हे 2 चमचे तेल आपल्याला 2 कप पिठासाठी लागलेलं आहे. तर 2 कप पिठासाठी 2 कप तेल हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता इथे जे पाणी आपण गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं हे अगदी उकळी येईपर्यंत मी मस्त असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता लगेचच हे पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं नाही. सुरुवातीला चमच्याने थोडंसं असं साधारण अर्धा 1 मिनिट आपल्याला हे पाणी असं हलवून यातली 1-2 वाफ जाऊ द्यायची आहे. नंतर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे या गरम पाण्यामध्ये. आता थोडा वेळ मी हे पाणी असं हलवून घेतलं, यातली वाफ काढून घेतलेली आहे. नंतर आता थोडं हे पिठामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. एकदम सर्व पाणी जे आहे ते पिठामध्ये ओतायचं नाही. अगदीच उकळतं गॅसवरून काढल्या लगेच जर तुम्ही पिठामध्ये पाणी घातलं तर ही जी आपली उकळ किंवा हे जे पीठ आहे ते खूप जास्त मऊ होईल आणि त्यामुळे चकली बिघडू शकते. त्यामुळे पाणी जे आहे ते थोडंसं हलवून घ्यायचं, वाफ काढून घ्यायची, नंतर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी खूप गरम आहे त्यामुळे एखाद्या उलटण्याच्या चमच्याच्या मदतीने पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं मला पाणी कमी वाटत आहे म्हणून 2 छोट्या वाट्याभर एवढं मी पाणी इथे अजून वाढवलेलं आहे. पुन्हा आता हे पीठ आपल्याला असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता काय करायचं, यावर असं झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे पीठ असंच या गरम पाण्यामध्ये मुरत ठेवायचं आहे. आता इथे साधारण 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही परातावर पाहू शकता थोडीशी वाफ आलेली आहे आणि हे पीठ जे आहे ते गरम पाण्यामध्ये मस्त असं भिजलं गेलेलं आहे. आता हाताने व्यवस्थित हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जशी आपण नेहमी कणिक भिजवून घेतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. जर आवश्यक असेल तर तुम्ही हे पाणी पुन्हा यामध्ये वापरू शकता. आता जे पाणी आहे ते खूप जास्त कडकडीत नाही, मात्र ते गरमच आहे आणि तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला इथे एकूण पाणी किती लागलेलं आहे. पीठ अगदी छान असं मऊ मी भिजवून घेतलेलं आहे. खूप जास्त मऊ ठेवायचं नाही आणि खूप जास्त कडकही ठेवायचं नाही. ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने तुम्हाला दाखवते आहे किती पाणी शिल्लक आहे. तर इथे अर्धा कप एवढं पाणी आपलं गरम शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला 2 कप पिठासाठी इथे 1.5 कप पाणी लागलेलं आहे. आता पीठ छान इथे भिजवून झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला चकली तयार करायची आहे. त्यासाठी इथे मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे. साच्याला व्यवस्थित तेल लावून मी इथे ग्रीस करून घेतलेला आहे. आधीच इथे तेल लावून ठेवलेलं होतं. आता चकलीची जी जाडी आहे त्याची खरखरीत बाजू आपल्याला बाहेरच्या दिशेने ठेवायची आहे. आणि आता यामध्ये आपण हे जे पीठ आहे हे भरून घेणार आहोत. मात्र लगेचच असंच्या असं हे पीठ भरायचं नाही. यातला आवश्यक तेवढा पिठाचा गोळा बाजूला काढायचा आणि मस्त असं भाकरीच्या पिठासारखं हे छान चुरून घ्यायचं. म्हणजे चकली पाळत असताना ती कुठेही तुटत नाही. व्हिडिओत दाखवते या पद्धतीने व्यवस्थित हे पीठ चुरून घ्यायचं आणि लगेचच या साच्यामध्ये हे पीठ छान भरून घ्यायचं. पीठ मस्त दाबून भरायचं म्हणजे साच्यामध्ये कुठेही हवा राहणार नाही. शिल्लक राहिलेलं पीठ असं भांड्याखाली झाकून ठेवायचं म्हणजे त्यावर अशी कडक खपली तयार होणार नाही आणि पीठ खूप जास्त कोरडं होणार नाही. आता चकली तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी अशी एक मोठी प्लेट मी घेतलेली आहे. तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यावर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये चकल्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला या पद्धतीने चकल्या जमत नसतील तर तुम्ही छोट्या आकाराच्या प्लेट घेऊ शकता आणि प्लेटच्या उलट्या बाजूने चकल्या एकसारख्या आकारावर तयार करून घेऊ शकता किंवा छोट्या आकाराचे बटर पेपर कट करून सुद्धा तुम्ही त्यावर चकल्या पाडून घेऊ शकता. आता चकली तयार करत असताना जे आतलं टोक आहे ते सुद्धा व्यवस्थित असं बंद करायचं आहे आणि शेवटचं राहिलेलं जे टोक आहे ते सुद्धा असं दाबून घ्यायचं. म्हणजे तेलामध्ये चकली जी आहे ती कुठेही सुटत नाही आणि चकली आपली अजिबात तुटत नाही. आता याच पद्धतीने इथे सर्व चकल्या मी पाडून घेणार आहे. तुम्हाला चकल्या किती छोट्या किंवा किती मोठ्या हव्या त्यानुसार तुम्ही ते चकल्या पाडून घेऊ शकता. मी इथे मध्यम आकाराच्या चकल्या तयार करणार आहे कारण खूप जास्त मोठ्या आकाराची चकली तयार केली
केली तर तेवढी चकली एवढ्या फराळामध्ये खाल्ली जात नाही आणि उगीचच त्या चकलीचे डब्यामध्ये तुकडे होतात. म्हणून इथे मध्यम आकाराच्या चकल्या मी एकसारख्या छान तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता चकली अजिबात कुठेही तुटलेली नाही. किती सुंदर अशी काटेरी ही चकली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असे काटे आलेले आहे. अगदी जवळून तुम्हाला दाखवते आहे. चकल्या इथे तयार झाल्या आणि आता या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर चकली तळून घेण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. थोडासा पिठाचा गोळा घालून पाहायचा आहे. असं लगेचच पीठ वर आलं म्हणजे तेल अगदी मस्त गरम आहे. आता या तेलामध्ये आपल्याला या चकल्या सोडायच्या आहे. तर एका वेळेला तेलामध्ये मावतील तेवढ्याच चकल्या आपल्याला तेलात सोडायच्या आहे. खूप जास्त गर्दी करायची नाही. चकली तळत असताना सुरुवातीला तुम्ही पाहू शकता यावर खूप सारे असे बबल बुडबुडे आलेले आहेत. आता हे बुडबुडे जे आहेत ते थोडे शांत झाले की मग आपल्याला चकलीची जी बाजू आहे ती बदली करून घ्यायची आहे. चकली पलटी करून घ्यायची आहे. चकली तेलामध्ये घातल्या लगेचच त्याच्यासोबत खेळायचं नाही किंवा चकली जी आहे ती हलवायची नाही, डोलवायची नाही. नाहीतर लगेच त्या चकलीचे तुकडे होऊ शकतात. चकलीला थोडासा आकार घेऊ द्या. चकलीचा जो वरचा फेस आहे तो थोडा कमी होऊ द्या. नंतर चकली आलटीपलटी करून घ्यायची आहे. चकली तळत असताना गॅसची फ्लेम अगदीच मंद ठेवायची नाही, अगदीच फुल ठेवायची नाही. अगदी मध्यम आचेवर ह्या चकल्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. मस्त सुंदर अशा एकसारख्या रंगावर या चकल्या तळून झाल्या आणि आता तेलामधून मी काढून घेते आहे. याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्या मी इथे तळून घेणार आहे. लक्षात ठेवा अगदी मंद आचेवर जर तुम्ही चकल्या तळायला घेतल्या तर चकली खूप जास्त तेल पिते, मऊ पडते आणि चकली तेलामध्ये विरघळू शकते, तुटू शकते. आणि अगदीच फुल फ्लेमवर जर चकल्या तुम्ही तळायला घेतल्या तर त्या वरून लाल होतात, तळल्या जातात, मात्र आतपर्यंत खुसखुशीत होत नाही. या पद्धतीने सर्व चकल्या मी इथे तळून घेतलेल्या आहे. अजिबात तेलकट झालेल्या नाही चकल्या. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 375 ग्रॅम एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहे आणि नगाने म्हणाल तर बरोबर 34 चकल्या तयार झालेल्या आहे. आवाज तुम्ही ऐकू शकता किती खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहे. अगदी या चकल्या 2 बोटाने सुद्धा तुम्ही तोडू शकता. हे बघा तुम्हाला दाखवते. अगदी 2 बोटावर चकली चुरली जाते आहे. मस्त अशी खमंग खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे. सांगितलेलं प्रमाण आणि दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा अगदी या चकल्या सहज बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.